दरम्यान जळगावात आज झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। ते जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमध्ये जाहीर सभेत आज बोलत होते। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेरमधल्या 1,42,000 नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभांचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाटण्यात आलं। यावेळी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खडसेंचं नाव न घेता त्यांना कोपरखळ्या मारल्या। गिरीश भाऊ, पहिलं काम या ठिकाणी करा, सगळ्या शेतकऱ्यांना सांगा हमी भावापेक्षा कमी भाव जर कोणी देत असेल तर त्याचा पुरावा ठेवा। तो पुरावा तुम्ही आम्हाला दिला की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू आणि तुमचे पैसे तुम्हाला द्यायला लावू। या देशामध्ये राज्यामध्ये हा कायदा आपण तयार केलाय। या कायद्याचा वापर कोणी केला नाही, पण हे सरकार या कायद्याचा वापर करेल। गुलाबराव, या ठिकाणी आता आपल्याला या कायद्याचा वापर करावा लागेल। जर शेतकऱ्याकडनं 1200 रुपयामध्ये कापूस कोणी विकत घेत असेल तर त्या ठिकाणी फक्त पुरावा ठेवा, पुराव्याची चिठ्ठी आम्हाला द्या आणि मग बघा काय करतो, त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण हमी भावापेक्षा कमी भावामध्ये विकत घेणं हा गुन्हा आहे। आता गिरीश भाऊंना सांगणार आहे, आता फक्त जामनेर नको भाऊ, आता आम्ही शेजारी राहतो। तुम्ही एवढं काम करताय, बाजूवाला आम्हाला उचकवत राहतो आणि सांगत राहतो की गिरीश भाऊकडे एवढे कामं चालले, गुलाबराव तुमच्याकडे का नाही। पण माझी त्यांची दोस्ती आहे, हा माणूस दिलदार दोस्त आहे। जमीन बेचने वालों से उसने दोस्ती नहीं की, जब वो वक्त के पहले अमीर हो जाता, एक साथ दो नशा नहीं करता, नहीं तो वक्त के पहले फकीर हो जाता।